आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. दात तुमचं किती महिन्याचं राहिलेलं आहे? 23-4चं तुमचं शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे तुमचं 6व्या महिन्यातलं बिल राहिलेलं आहे. 23-4चं धान्य घ्यायचं राहिलं, बिल काढायचं राहिलं का? बिल काढलेले. हां, ते घ्यायचं तुम्हाला धान्य राहिलंय. म्हणजे तुमचं 5व्या 6व्या महिन्यातलं राहिलंय थोडक्यात. नाही 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 सगळं पाठांतर राहतो मग. हो, तुमचं 4थ्या महिन्यामध्ये 6व्या महिन्यात बिल काढलेलं आहे. आता यांचं उद्या बिलं फाडून देऊ नका बरं का ते. हा, बिलं त्यांनी बिलं फाडायचा जो काल कार्यक्रम केला ना. हा, एक मिनिट सारखा. यांचा धान्य कोठा हा शिल्लक अक्षरशः मोकळं सगळं आहे. इथं कुठल्याही प्रकारचं धान्य शिल्लक नाही आणि मुळातच लोक अजून धान्य घ्यायपासून भरपूर जण बाकी आहे. तुमचं राहिलं का? तुमचं किती महिन्यात बिल राहिले? म्हणजे 5वा 6वा महिना राहील तुमचा. बिल काढायला पण इथं नाहीच ना धान्य. देणार कुठून तुम्हाला? धान्य संपलं वांद्या झालं. काल बरेच जण माग गेले बिगर धान्याचे. एवढा पुरवठा आहे ना तेवढा. अहो, जेवढे काढधारक आहे तेवढा पुरवठा यायलाच पाहिजे ना. गाडी टाकेलच राहतो ना. आता कसं काय संपलं? तुम्ही मागचे देऊ राहिले. तुमचं किती महिन्यात राहिलं हो घ्यायचं? हा, तुमचं किती बिलं काढलेले? काढायचे राहिले आणि कोटाच नव्हता मागचा. 2 महिन्याचे काढले, 2 महिन्याचे राहिले. तुमचं माझं 1 महिन्याचं राहिलं ना. आता एक काढेल हे बघ. हे किती महिन्याचं बिल काढेल? मी देवाला गेले होते ना, मग आता त्याच्यावर काहीच नाही. असं दिलेलं आहे ते. याच्यावर 3रा महिना लिहिलेला आहे त्यांनी. पाहता हे किती टळक आहे. महापाय कसं आहे? हा, हे 3ऱ्यातलं. एक नीट चिठ्ठी धरते. ही 3ऱ्यातलं आहे. हा, किती होईल दाखवलं पाहिजे. दोन्ही धरण तुम्ही हे काय नाही, त्याला काय कर. आता हे 3ऱ्या महिन्यातलं याच्यावर 3 आकडा टाकला यांनी. याला लिहिली. अरे दादा, ते तर लय याला लिहायचा अधिकार नाही याला. नाही 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 नाही. अहो, यांनी यांच्या सोयीनुसार या सगळ्या गोष्टी केल्या. तुम्हाला दिसलं नाही पाहिजे असं. मी देवाला गेले ना, मागच्या महिन्यात राहिले. तुमचं किती महिन्यात राहिलेले? चालू माहिती त्याचे 5 बिल आहे. तुमचे किती बिल आहे? अनिल काढ दाखवा. अनिल काढ. यांचे तुमचे डायरेक्ट 4 महिन्याचेच पूर्ण बिल राहिलेले आहे का? त्याच्यात गहू हा, थांबा. असे धरण दोन्ही एक धरा बरं. धरा. सुट्टे धरा. सुट्टे करायला झाली म्हणजे त्याला बी कळायला पाहिजे ना. एक आता हा, बस तिथं इथं. नाही, आता याच्यावर काय केलंय त्यांनी? गहू दिले. गहू दिलेली. हा, त्याच्यावर तांदूळ राहिले. आणि त्याच्यावर पण गहू दिले. याच्यावर गहू दिले. हा, याच्यावर तांदूळ राहिले. तांदूळ राहिले. आणि याच्यावर गहू आणि तांदूळ दोन्ही राहिले. याच्यावर गहू आणि तांदूळ पूर्ण राहिले. तुमचा हो काका काही धरा बरं. आज धरा. आज धरा. हा, याला हातच लावून. आम्ही मागील हप्त्यामध्ये या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी, पुरवठा विभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार देखील दाखल केलेली आहे. हा जो हनुमंतगाव विविध कार्यकारी सोसायटी हनुमंतगाव यांच्या स्वस्त धान्य दुकानात जो काय सावळा गोंधळ झाला आहे, यांनी धान्याची जी बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावली. आज धान्याचं 3 दिवस झाले वितरण चालू आहे.
पण काल अचानक दुपारी 2 वाजता सेल्समन गांगुर्डे आणि बाकीचे जे कर्मचारी हे अचानक आजारी पडले आणि काल पॉज मशीन जे म्हणतात धान्य वितरण करण्याचं जे ऑनलाईनचं मशीन हे देखील त्यांच्याकडनं काल बंद पडलं असं त्यांनी काल डिक्लेअर केलं. मुळातच मी व्हिडिओ शूटिंगमध्ये पण सुरुवातीलाच दाखवलं आहे का यांचा धान्य साठा हा पूर्णतः संपलेला आहे. धान्य साठा पूर्णतः संपलेला आहे. तर धान्य साठा संपल्यानंतर आता जे राहिलेले लाभार्थी आहे, ग्राहक आहे, यांना हे कुठल्या मार्गाने कुठल्या पद्धतीने धान्य वितरण करणार हा एक मुळात प्रश्न आहे. आणि ज्यांचे बिलं ऑलरेडी 6व्या महिन्यातले 4थ्या महिन्यात 2ऱ्या महिन्यात फाडले गेलेले हे बिलं कुठल्या अधिकाऱ्याने फाडले गेले. आणि मुळातच आता काहींचे आम्ही व्हिडिओ चित्रीकरण केलं, जबाब घेतले का बुवा तुमचं किती महिन्याचं धान्य वितरण करण्यात राहिलेलं आहे. तर 4-4, 5-5 महिन्याचं मागील म्हणजे आता जून महिना चालू आहे, आज तारीख 11/6/2026 तारीख आहे. तर ह्या तारखेच्या आधी 5 महिन्याचं धान्य वितरण यांना एकखटी करता येतं का हा मुळात मुद्दा आहे. आणि यांनी बेकायदेशीरपणे ज्या धान्याची विल्हेवाट लावली आणि गोरगरीब जनतेची लूट केली यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि सदर परवाना हा तात्काळ रद्द करून गावातील महिला बचत गट असू किंवा होतकरू तरुण असू यांना तो सुपूर्द करण्यात यावा. आणि धान्य पुरवठा हा वितरित करताना याची पूर्ण नियमावली जे काय असेल, शासनाचे नियम वगैरे जे काय असेल, आणि शासनाचा GRच असा आहे का तळागाळापर्यंत धान्याचं वितरण हे तळागाळापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे गोरगरीब जनतेपर्यंत. तर आमची मागणी हीच राहील का भविष्यात देखील धान्य वितरण करताना याच्यात पूर्णतः सगळ्या पारदर्शकता आणावी. आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती आहे का याच्यात तात्काळ लक्ष देऊन हा जो काय गलथान कारभार झालेला आहे या दोषींवर कारवाई करण्यात यावी. कळलं नाही आपल्याला ते बंद झालं. पण लोकांसाठी लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.